नमस्कार, मी नेहा जोशी. सप्तचक्र मेडिटेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही माझा सप्तचक्र कोर्सचा व्हिडिओ 2 आहेत ॲक्च्युली, ते जर का बघितले असतील तर तुमच्या हे नक्की लक्षात आलं असेल की चक्र म्हणजे नक्की काय असतं. आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आपल्या शरीरातले महत्त्वाचे 7 चक्र हे नक्की कुठे असतात, त्यांचं कार्य काय आहे आणि त्यांचं संतुलित असणं, बॅलन्स्ड असणं आणि सक्रिय असणं आपल्या शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी किती महत्त्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच आपल्या वेलबिईंगसाठी ही सप्तचक्र बॅलन्स्ड असणं, एनर्जेटिक असणं, कायम हील्ड असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. मग आता ही सप्तचक्र बॅलन्स कशी करायची, संतुलित सक्रिय कशी करायची, तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो आणि अतिशय महत्त्वाचा उपाय म्हणजे मेडिटेशन. माझे जर का ह्या कोर्सचे दोन्ही व्हिडिओज तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक चक्र बॅलन्स्ड असेल की काय असतं, सक्रिय असेल की काय असतं, ते त्याचा बॅलन्स गेला, असंतुलित झालं तर काय होतं आणि ते परत संतुलित करण्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे ते व्हिडिओ जर का तुम्ही बघितले नसतील तर नक्की करा. सो सप्तचक्र बॅलन्स करण्यासाठी मेडिटेशन हा सगळ्यात खूप सुंदर, महत्त्वाचा आणि अतिशय परिणामकारक इफेक्टिव्ह असा उपाय आहे. सो आज आपण ह्या सप्तचक्र बॅलन्स करण्यासाठी, सक्रिय करण्यासाठी, हील करण्यासाठी एक मेडिटेशन करणार आहोत. हे गायडेड मेडिटेशन असेल आणि रंग म्हणजे आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये बघितलं की प्रत्येक चक्राशी रिलेटेड एक रंग असतो. तो पर्टिक्युलरच रंग त्या प्रत्येक चक्राशी का असोसिएट केलेला असतो, का निगडीत असतो, ह्याचं सगळ्याची कारणं मी त्या व्हिडिओजमध्ये दिलेली आहेत. जर का तो व्हिडिओ बघितला नसेल तर परत एकदा नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि मग हे तुम्हाला मेडिटेशन करताना व्हिज्युअलाइज करायला खूप इझी जाईल. सो त्या रंगाचा वापर करून किंवा तो रंग व्हिज्युअलाइज करून म्हणजेच त्या रंगाची फ्रिक्वेन्सी आपल्या चक्राशी मॅच करून आपण हे मेडिटेशन करणार आहोत आणि ती चक्र बॅलन्स, हील जिथं ज्याची गरज असेल, म्हणजे संतुलित करण्याची गरज असेल, हील करण्याची गरज असेल, ती गोष्ट तिथे आपोआप होईल. आता हे मेडिटेशन एकदाच करून आपली चक्र संतुलित केली तर ती कायम संतुलित राहतात का? तर नाही. कारण मी आधी पण एक्सप्लेन केल्याप्रमाणे आपल्या मनात सतत येणारे वेगळे विचार, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूच्या लोकांबरोबर आपलं जे डिफरंट प्रकारे इंटरॅक्शन होत असतं त्या सगळ्यामुळे आपल्या चक्रांवरती वेळोवेळी परिणाम होत असतो. काही चक्र इम्बॅलन्स होत असतात, काही बॅलन्स होत असतात, दोन्ही क्रिया चालू असतात. पण त्याच्यामुळे आपली 7 चक्र जेव्हा बॅलन्स असेल तेव्हाच आपलं आरोग्य, मनाचं, शरीराचं व्यवस्थित असतं हे आपण जाणतो. म्हणून आपली ही 7 चक्र वेळोवेळी बॅलन्स करणं हे फार गरजेचं असतं. जसं एखाद्या आजारावरती कंट्रोल ठेवायला किंवा आजार होऊच नाही म्हणून आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून गोळ्या रेग्युलरली घेतो ना, तसं हे मेडिटेशनसुद्धा रेग्युलरली करणं खूप गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे व्हिडिओज मेडिटेशनचे सेव्ह करू शकता आणि एक नियम करू शकता की ठीक आहे, रविवारी मला सुट्टी असते तेव्हा मी सकाळी 15-20 मिनटं ह्या गोष्टीसाठी देणार आहे आणि मी मेडिटेशन करणार आहे. अधेमध्ये सुद्धा तुम्हाला जर का अस्वस्थ वाटलं शरीराने किंवा मनाने तर लगेच तुम्ही हे मेडिटेशन करा, तुम्हाला प्रचंड फरक पडेल. आणि अजून एक याचा साईड इफेक्ट आपण म्हणू, बेनिफिट म्हणू की कुठलंही मेडिटेशन केल्यानंतर एक मनात जो कामनेस येतो, पीस ऑफ माइंड, मानसिक शांतता जी आपल्याला मिळते, स्थिरता आपल्याला जी मिळते ना, त्याचा एक जनरलच आपल्या आयुष्यावरती खूप सकारात्मक परिणाम होतो. मन शांत असेल तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची उत्तरं हळूहळू मिळायला खूप इझी जायला लागतात आणि एकंदरीतच आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला त्याची खूपच मदत होते. त्यामुळे ह्या मेडिटेशनचा तुम्हाला कुठल्या ना कुठल्या प्रकारे फायदा हा नक्की होणार आहे, हे लक्षात ठेवा. सो मेडिटेशनची आधी तुम्हाला मी थोड्याशा गोष्टी सांगेन की हे मेडिटेशन 15 ते 20 मिनटाचं असेल. 15-20 मिनटं तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही अशा प्लेसला तुम्ही बसा. थोडं रिलॅक्स व्हा, एकदम कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा. झोपून केलं तरी चालेल, बसून केलं तरी चालेल, असंच आसन घालायला पाहिजे, असंच बसलं पाहिजे अशी काहीही याची गरज नाही आहे. बट येस, अगदी असं काहीतरी वाकडं तिकडं बसून करू नका. पाठीचा कणा सरळ असेल तर अतिशय छान, पण तब्येतीच्या काही आजारामुळे तुम्हाला ते जमत नसेल तर निदान पाठीला काहीतरी सपोर्ट घेऊन तुम्ही बसा. हेडफोन लावून जर का हे मेडिटेशन केलं तर ते जास्त इफेक्टिव्ह ठरेल, कारण त्याच्यामुळे आपल्याला आजूबाजूचे आवाज येणार नाहीत आणि आपलं मेडिटेशनवरती मन कॉन्सन्ट्रेट व्हायला जास्त मदत होईल.
मेडिटेशन तुम्ही ह्याच्या आधी जर का केलं असेल कधी, तर तुम्हाला अगदी इझिली ह्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये तुम्ही जाऊ शकता. पण तुम्ही ह्याच्या आधी जर का मेडिटेशन केलंच नसेल कधी, तरीही काहीही घाबरण्याची गरज नाही आहे. कारण हे मेडिटेशन तुम्ही जसजसं करत राहाल पुढे पुढे, तसतसं हळूहळू तुम्ही ती स्टेट पण नक्की अचीव कराल. आणि मानसिक शांती तर तुम्हाला अगदी पहिल्या डेपासूनच खात्रीला ह्यानी सांगते मी की मिळायला लागेल तुम्हाला. आता हे मेडिटेशन केल्यानंतर इमिजिएटली दुसऱ्या दिवशी तुम्हाला इफेक्ट दिसतो का? तसं नसतं. हळूहळू आपल्या सबकॉन्शियस माइंडला, आपल्या एनर्जी बॉडीला हा इफेक्ट मिळतो. पण येस, मेडिटेशन केल्यानंतर, मेडिटेशन करण्याच्या आधी आणि नंतर तुम्हाला तुमच्या मानसिक स्थितीत किती फरक झालेला आहे हे नक्की कळेल. आणि असा तुम्हाला फरक वाटला का हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या प्रकारची मेडिटेशन्स करायला आवडतील हेही मला जरूर सांगा. ती सगळी मेडिटेशन्स मी या चॅनलला नक्की पोस्ट करीन. तसंच ही मेडिटेशन्स तुमच्या मित्रमंडळींशी सुद्धा शेअर करा. जस्ट बी कम्फर्टेबल, रिलॅक्स अँड एन्जॉय द मेडिटेशन. हॅलो अँड वेलकम. दिस इज नेहा जोशी. चक्रा गायडेड मेडिटेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. पुढची 15-20 मिनटं तुम्हाला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. अशा ठिकाणी आरामात बसा किंवा झोपा. बसणार असाल तर शक्यतो पाठीचा कणा सरळ राहील. अशा स्थितीमध्ये आरामशीर बसा. पाठीला सपोर्ट घेऊन बसा अँड जस्ट बी कम्फर्टेबल. लांब गहिरे श्वास घ्यायला सुरुवात करा आणि डोळे अगदी अलगदपणे बंद करा. हेडफोन लावून हे मेडिटेशन ऐकत असाल तर जास्त छान. लांब गहिरे श्वास. प्रत्येक वेळेला श्वास घेताना आजूबाजूची पॉझिटिव्ह एनर्जी आपण आत घेतोय असं इमॅजिन करा. आणि श्वास सोडताना आपण शरीरातले, मनातले सगळे डिस्कम्फर्ट्स बाहेर सोडतोय असं इमॅजिन करा. लॉंग डीप ब्रेथ्स. प्रत्येक श्वासाबरोबर तुमचं शरीर हलकं होत चाललं आहे, सैल होत चाललं आहे, सॉफ्ट होत चाललं आहे आणि मन पण शांत होत चाललं आहे. जस्ट अलाव युअर बॉडी टू गेट रिलॅक्स्ड. रिलॅक्स व्हा. शरीराचे सगळे स्नायू, मन सगळं रिलॅक्स होते. रिलॅक्स रिलॅक्स. इमॅजिन करा एक रिलॅक्सेशनची वेव्ह तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत जाते आहे आणि जाता जाता तुमच्या शरीरातले सगळे मसल्स रिलॅक्स करत चालले. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ही रिलॅक्सेशनची वेव्ह आता तुमच्या डोक्यामध्ये आली आहे आणि तुमचं फोरहेड, डोळे, नाक, कान, गाल, ओठ, तोंड, जीभ सगळे मसल्स, चेहऱ्यावरचे सगळे फेशियल मसल्स एकदम आत्ता रिलॅक्स होत चाललेत, हलके होत चाललेत, सॉफ्ट होत चाललेत. डोकं, डोक्याचा मागचा भाग सगळं रिलॅक्स होत चाललंय. वाव. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता ही रिलॅक्सेशनची वेव्ह, ही लाट आता तुमच्या मानेवरती, गळ्यावरती आणि खांद्यांवरती गेलेली आहे. खांदे सैल सोडा. लूजन अप युअर शोल्डर्स. दिवसभराचे जे काही या डिस्कम्फर्ट्स खांद्यांवरती होते ते सगळे बाजूला करा आणि खांदे एकदम सैल सोडा. एकदम सैल सैल सैल. वाव. ही रिलॅक्सेशनची लाट तुमच्या गळ्यावरचे, मानेवरचे आणि खांद्यांवरचे सगळे मसल्स एकदम रिलॅक्स करत चालली आहे, एकदम सैल करत चालली आहे. वंडरफुल. आता ही रिलॅक्सेशनची वेव्ह तुमच्या चेस्ट एरियामध्ये, स्टमक एरियामध्ये जाती आहे. तुमच्या पोटाच्या आजूबाजूचे सगळे महत्त्वाचे ऑर्गन्स, सगळे मसल्स तिथले एकदम रिलॅक्स होत चाललेत. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. तुमचा हार्ट चक्राच्या आजूबाजूचा सगळा एरिया एकदम रिलॅक्स होत चालला आहे. रिलॅक्स रिलॅक्स. आता ही रिलॅक्सेशनची लाट तुमच्या पाठीवरती जाती आहे. तुमचे अप्पर बॅक, लोअर बॅक आणि स्पायनल कॉर्ड, पाठीचा कणा एकदम रिलॅक्स होत चालला आहे. तिथे आजूबाजूचे सगळे मसल्स एकदम रिलॅक्स होत चाललेत. फील करा तिथले सगळे स्नायू सैल होताना, रिलॅक्स करताना.
अलाव करा तुमच्या बॉडीला रिलॅक्स व्हायला, मनाला शांत व्हायला. सकाळपासूनच्या ज्या सगळ्या मनात स्टोरीज चालल्या असतील, विचार येत असतील, ते सगळे थोड्या वेळासाठी आता बाजूला ठेवायचे. आता ही रिलॅक्सेशनची वेळ तुमच्या पायामधून जाते. पायाचे सगळे स्नायू, गुडघे, पावलं, पावलांच्या खालचा भाग, टाचा, बोटं सगळं रिलॅक्स होत चाललं. एकदम रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. ही रिलॅक्सेशनची वेळ आता तुमच्या हातांमध्ये पण जाते आणि हाताचे सगळे स्नायू, बोटं, पंजा सगळं रिलॅक्स होत चाललं. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. रिलॅक्सेशनची वेव परत एकदा डोक्यापासून पायापर्यंत फिरते आणि जे कुठलेही स्नायू रिलॅक्स व्हायचे राहिले होते ते आता ती सगळं रिलॅक्स करत चालली आहे. तुमच्या अंगातले सगळे स्नायू रिलॅक्स होताना, शरीर सैल होताना, जस्ट फील इट. अनुभव घ्या या रिलॅक्सेशनचा. वाव, यू आर फीलिंग सो नाईस. बी इन दिस रिलॅक्सिंग स्टेट. या रिलॅक्सेशनच्या स्टेटमध्ये असेच राहा. फील रिलॅक्स्ड इन युअर माइंड अँड बॉडी. शरीर जसं रिलॅक्स होतं आहे तसं मन पण हलकं होत चाललं आहे आणि मन हलकं होतं आहे तसं शरीर पण अजून रिलॅक्स होतं आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. कल्पना करा की तुम्ही तुमच्या शहराच्या थोडंसं बाहेर आला आहे. खूप सुंदर शांत जागा आहे. खूपच छान हवा येते. खूप हिरवंगार आहे आजूबाजूला. हिरवळ आहे मस्तपैकी सॉफ्ट अशी. चप्पल काढा आणि त्या हिरवळीवरती अनवाणी चालायला सुरुवात करा. वाव, एकदम सॉफ्ट सॉफ्ट मऊ मऊ गवत तुमच्या पायाला लागतं आहे आणि ते तुम्हाला अजूनच रिलॅक्स करतं आहे. आजूबाजूची मस्त झाडी, फुलं, पक्ष्यांचे आवाज सगळं तुम्हाला रिलॅक्स करतं आहे. पक्ष्यांचे आवाज, जे दुसरे कुठलेही आवाज तुम्हाला आत्ता येत आहेत ते सगळे तुम्हाला रिलॅक्सच करत चाललेले आहेत. एन्जॉय करा हे रिलॅक्सेशन. वाव, व्हेरी नाईस. तुम्हाला इतकं छान वाटतं आहे. तेवढ्याच समोर आकाशामध्ये तुम्हाला इंद्रधनुष्य दिसतं आहे. 7 रंगांचं इंद्रधनुष्य, एकदम ब्राईट रंग. खूपच छान. तुम्ही इंद्रधनुष्याकडे बघायला लागलात आणि तेवढ्यात तुम्हाला दिसतंय की इंद्रधनुष्याचा जो लाल रंग आहे ना सगळ्यात खालचा, ती लाल रंगाची किरणं आता तुमच्यापर्यंत यायला लागली आहेत. ती लाल रंगाची किरणं आता तुमच्या पाठीच्या कण्याच्या खाली, म्हणजे जिथं तुमचं मूलाधार चक्र आहे ना, त्या मूलाधार चक्राच्या इथे येत आहेत. फील these rays coming to your root chakra. सगळं लक्ष तुमचं आता पाठीच्या कण्याशी खाली केंद्रित करा, मूलाधार चक्रापाशी. इंद्रधनुष्याचा लाल रंग या तुमच्या मूलाधार चक्रावरती आता स्थिर होत चालला आहे. फील करा. व्हिज्युअलाइज करू शकत असाल तर व्हिज्युअलाइज करा, नाही तर इमॅजिन करा, कल्पना करा की हा लाल रंग इंद्रधनुष्याचा तुमच्या मूलाधार चक्रावरती स्थिर होतोय, पसरतोय. जसं मजबूत मुळं जमिनीत खोलवर जातात ना, तसं हा लाल रंग तुमच्या मूलाधार चक्राशी स्थिर होतोय. खूप छान. फील करा. मनात म्हणा, मी सुरक्षित आहे, मी स्थिर आहे, मी पृथ्वीशी जोडलेली आहे. आय एम ग्राउंडेड, आय एम सेफ, आय एम सिक्युअर्ड. वाव. जसजसं तुम्ही हे मनात म्हणताय तसतसा हा लाल रंग तिथे शांत होत चाललाय, स्थिर होत चाललाय. तुम्ही फील करू शकता की तुमचं मूलाधार चक्र आता एकदम बॅलन्स व्हायला लागलं आहे, संतुलित व्हायला लागलं आहे.
तिथले व्हायब्रेशन्स तुम्ही फील करू शकता. सक्रिय व्हायब्रेशन्स तिथले तुम्ही फील करू शकता. या लाल रंगाने इंद्रधनुष्याच्या तुमच्या मूलाधार चक्राला पूर्ण ओपन केलं आहे, बॅलन्स केलं आहे, हील केलं आहे. मूलाधार चक्र संतुलित झालं आहे. यू कॅन फील यू आर ग्राउंडेड, यू आर सेफ. आता इंद्रधनुष्याचा नारंगी रंग तुमच्या पोटाच्या खालच्या भागामध्ये पसरतोय अगदी सौम्यपणे. जसं पाण्याच्या लाटा सहज वाहतात तसाच हा नारंगी रंग तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावरती पसरतोय अगदी हळुवारपणे, सौम्यपणे. फील करा. तुम्हाला फील होत असेल नारंगी रंग, व्हिज्युअलाइज होत असेल तर व्हिज्युअलाइज करा. नाहीतर इमॅजिन करा की हा नारंगी रंग तुमच्या स्वाधिष्ठान चक्रावरती सगळीकडे अगदी अलगदपणे पसरतोय. नारंगी रंग भावना, आनंद, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी संतुलित करतोय. अगदी अलगदपणे, सहजपणे संतुलित करतोय. फील करा. वाव, व्हेरी नाईस. यू कॅन फील इट. तुमचं स्वाधिष्ठान चक्र ओपन होत चाललं आहे, संतुलित होत चाललं आहे. तुमच्या भावना संतुलित होत चालल्या आहेत. मनातनं खूप आनंद वाटायला लागलेला आहे. फील दिस. मनात म्हणा, मी आनंद अगदी सहजपणे स्वीकारतो, सहजपणे स्वीकारते. माझ्या भावना अगदी सहजपणे बाहेर पडतात, सहजपणे वाहतात. फील युअर स्वाधिष्ठान चक्र गेटिंग हील्ड. स्वाधिष्ठान चक्र तुमचं पूर्णपणे हील झालेलं आहे. या इंद्रधनुष्याच्या मस्त नारंगी रंगाने तुमचं स्वाधिष्ठान चक्र पूर्णपणे ओपन केलेलं आहे, पूर्णपणे संतुलित केलेलं आहे. यू आर फीलिंग सो हॅपी इनसाइड यू. वाव, नाईस. आता इंद्रधनुष्याचा पिवळा रंग हा तुमच्या नाभीपर्यंत पोचतोय. जसा सकाळचा सूर्य आपल्याला ऊर्जा देतो, प्रकाश देतो, तसा हा पिवळा रंग तुमच्या मणिपूर चक्रावरती पसरतोय. मणिपूर चक्राला ऊर्जा देतोय. आत्मविश्वास आणि शक्ती मणिपूर चक्रामध्ये जागृत करतोय. हा तेजस्वी पिवळा रंग तुमच्या मनातली, तुमच्या मणिपूर चक्रातली आत्मविश्वासाची एनर्जी बॅलन्स करतोय. तुमची विल पॉवर जागृत करतोय. फील इट. पिवळा रंग व्हिज्युअलाइज करा, फील करा किंवा इमॅजिन करा तुमच्या मणिपूर चक्रावरती. मनात म्हणा, मला स्वतःवरती विश्वास आहे, माझा स्वतःवरती विश्वास आहे, माझ्या आत एक शक्ती आहे, माझ्या शक्तीवरती पूर्ण विश्वास आहे. वाव. पिवळा रंग तुम्हाला तेजस्वी करतोय, संतुलित करतोय. तुमचं मणिपूर चक्र पूर्णपणे संतुलित होत आहे, उमलत आहे, ओपन होत आहे, हील होत आहे. फील करा. व्हेरी नाईस. तुमचं अटेन्शन आता तुमच्या अनाहत चक्राकडे आणा. अनाहत चक्र म्हणजे आपलं हृदयाचं चक्र. इंद्रधनुष्याचा हिरवा रंग आता तुमच्या हृदयामध्ये हळूच पसरतोय. जसं निसर्ग आपल्याला बरा करतो तसा हा हिरवा रंग तुमच्या अनाहत चक्राला बरा करतोय. अनाहत चक्राला एक एनर्जी देतोय, हलकं आणि शांत करतोय. हा हिरवा रंग तुमच्या हृदयामध्ये प्रेम, करुणा, क्षमा भरतोय.
फील करा तुमचं हृदय प्रेमाने भरून गेलं आहे, हलकं आणि शांत होतं आहे. मनात म्हणा, माय हार्ट चक्रा इज ओपन. मी अगदी कुणाला सहजपणे प्रेम देऊ शकतो, घेऊ शकतो. मी कुणाचंही प्रेम सहजपणे स्वीकारू शकतो, स्वीकारू शकते. वाव. आत्ता क्षमा करून टाका ज्यांना तुम्हाला क्षमा करायची आहे. कळत नकळतपणे जर कोणी तुम्हाला दुखावलं असेल, त्यांना आत्ता या क्षणी क्षमा करून टाका. स्वतःला क्षमा करा. प्रेमाने तुमच्या सगळ्या लोकांना तुम्ही ॲक्सेप्ट करा. स्वतःला ॲक्सेप्ट करा. स्वतःवरती प्रेम दाखवा. व्हेरी नाईस. तुमचं हृदय एकदम हलकं होत जातं आहे, शांत होत जातं आहे. यू कॅन फील इट. आणि तुमच्या मनातले हे प्रेम तुमच्या शरीरातल्या कणाकणापर्यंत पोचतं आहे. व्हेरी नाईस. युअर हार्ट चक्रा इज नाउ फुल्ली ओपन, फुल्ली हील्ड. पूर्णपणे संतुलित झालं आहे तुमचं हार्ट चक्र. फील करा हिरवा रंग हार्ट चक्रावरती. व्हिज्युअलाइज करा नाहीतर इमॅजिन करा हार्ट चक्रावरती हिरवा रंग कसा पसरतोय आणि त्याला कसं हील करतोय. परफेक्ट. व्हेरी नाईस. इंद्रधनुष्याचा निळा रंग आता तुमच्या गळ्याच्या दिशेने सरकायला लागलेला आहे. जसं स्वच्छ आकाश मोकळं असतं तसा हा निळा रंग तुमचं थ्रोट चक्र, विशुद्धी चक्र स्वच्छ करत चालला आहे, मोकळं करत चालला आहे. तुमचा आवाज मोकळा होतो आहे. आता तुम्हाला सत्य बोलण्यावाचून कुणीही अडवणार नाही. कुणाशीही संवाद साधताना तुम्हाला अजिबात अनकम्फर्टेबल होणार नाही. तुम्ही अगदी इझिली कुणाशीही संवाद साधू शकाल. मनात म्हणा, मी माझ्या भावना अगदी सहजपणे व्यक्त करू शकतो, व्यक्त करू शकते. थ्रोट चक्र तुम्हाला एकदम मोकळं मोकळं वाटायला लागलेलं आहे. एकदम क्लॅरिटी यायला लागलेली आहे थ्रोट चक्रामध्ये. इंद्रधनुष्याचा निळा रंग तुमच्या विशुद्धी चक्राला एकदम ओपन करत चालला आहे, मोकळं करत चालला आहे, संतुलित करत चालला आहे. फील करा हा निळा रंग तुमच्या विशुद्धी चक्रावरती. व्हिज्युअलाइज करा नाहीतर इमॅजिन करा. फील करा तुमचं थ्रोट चक्र ओपन झालेलं, संतुलित झालेलं, बॅलन्स झालेलं आणि हील झालेलं. व्हेरी नाईस. आता इंद्रधनुष्याचा इंडिगो कलर हळूहळू जांभळट निळा रंग तुमच्या भुवयांच्या मधोमध स्थिर होतोय. जसं एखादं शांत रात्रीचं आकाश. हा रंग तुम्हाला क्लॅरिटी द्यायला लागलेला आहे. तुमचं अंतर्ज्ञान जागृत करतोय. फील करा तुमची इंट्युटिव्ह पॉवर तुम्हाला मिळत चालली आहे. तुम्हाला क्लॅरिटी यायला लागली आहे सगळ्याच गोष्टींबद्दल, तुमच्याबद्दल, आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींबद्दल. जांभळट निळा रंग व्हिज्युअलाइज करा, इमॅजिन करा, फील करा तुमच्या आज्ञाचक्रावरती. व्हायब्रेशन्स करा फील तिथे. कारण हा रंग, हा जांभळट निळा रंग इंद्रधनुष्याचा तुमचा आज्ञाचक्र ओपन करतोय, हील करतोय, बॅलन्स करतोय, संतुलित करतोय. वाव. मनात म्हणा, माझं अंतर्ज्ञान मला जेव्हा केव्हाही गरज असते तेव्हा मार्गदर्शन करतं. My intuitive power guides me anytime, whenever I need. वाव, नाईस. तुमचं मन स्थिर आणि जागरूक झालेलं तुमच्या लक्षात येतं आहे. इतकी क्लॅरिटी तुम्हाला ह्याच्या आधी कधीच मिळालेली नव्हती. व्हेरी नाईस. परफेक्ट. आज्ञाचक्र आता कम्प्लिटली हील्ड आहे, बॅलन्स्ड आहे. गुड. आता बघा,
इंद्रधनुष्य हे तुमच्या डोक्याच्या टोकापाशी पोचलं आहे आणि हे सगळे इंद्रधनुष्याचे साथी रंग आहेत ना, ते आता एकत्र होत आहेत आणि एका पांढऱ्या दिव्य प्रकाशात त्यांचं परिवर्तन होतं आहे. पांढरा दिव्य प्रकाश. हा प्रकाश तुम्हाला आकाशाशी, विश्वाशी जोडतोय. विश्वाशी तुम्ही एकरूप होताय. व्हेरी नाईस. फील करा तुमच्या क्राउन चक्रावरती पांढरा दिव्य प्रकाश जो तुम्हाला कनेक्ट करतो युनिवर्सशी, त्या सुपर कॉन्शियसनेसशी. तुमचं क्राउन चक्र, सहस्त्रा चक्र पूर्ण ओपन झालं आहे, बॅलन्स झालं आहे, संतुलित झालं आहे, हील झालं आहे. मनात म्हणा, मी विश्वाशी एकरूप आहे. मी वैश्विक शक्तीशी जोडला गेलो आहे, जोडली गेली आहे. मी शांत आहे. वाव, इतकं पीसफुल, इतकं शांत, इतकं समाधानी, इतकं मनात स्थिर तुम्हाला कधीच वाटलं नव्हतं याच्या आधी. व्हेरी नाईस. अनुभव घ्या या मानसिक शांतीचा, या कामनेसचा. बी इन दिस, एन्जॉय दिस मुमेंट. व्हेरी नाईस. कल्पना करा की इंद्रधनुष्याचे सगळे रंग डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या पूर्ण शरीरामध्ये वाहत आहेत. या इंद्रधनुष्याच्या शॉवरमध्ये तुम्ही खूप मस्तपैकी शॉवर घेताय. आणि मग जसं पावसानंतर निसर्ग ताजा होतो तसं तुमचं मन, तुमची शरीर, तुमची ऊर्जा संतुलित होतीये, शांत होतीये, ताजीतवानी होतीये. You are feeling so nice, so peaceful, so energetic and so balanced. तुमचं शरीर, मन सगळं अतिशय बॅलन्स झालेलं आहे, संतुलित झालेलं आहे, ताजतवानं झालेलं आहे. ऊर्जा तुमच्या शरीरात पूर्णपणे वाहतीये, पूर्ण चक्रांमधून वाहतीये. सगळी चक्र एकमेकांशी जोडली गेलेली आहेत, सगळी ओपन आहेत, ऊर्जेने भरलेली आहेत, संतुलित आहेत आणि एकमेकांशी जोडली गेलेली आहेत. आणि मग क्राउन चक्रातून, सहस्त्रा चक्रातून तुम्ही या विश्वाशी सुद्धा जोडले गेला आहात. विश्वाशी एकरूप होण्याचं फिलिंग अनुभवा. सगळी चक्र हील झाल्याचं फिलिंग अनुभवा. व्हेरी नाईस. हळुवार श्वास घ्यायचे, हळुवारपणे सोडायचे. व्हेरी नाईस. जस्ट बी इन दिस रिलॅक्स स्टेट फॉर अ व्हाईल. तुम्हाला जितका वेळ ह्या स्थितीमध्ये राहायचं आहे तितका वेळ तुम्ही राहा. आणि मग हळूहळू श्वास घेऊन हळुवारपणे डोळे उघडा. 1, आजूबाजूच्या पॉझिटिव्ह एनर्जीला फील करा. 2, आजच्या दिवसाची जी एनर्जी आहे तिला फील करा. 3, अगदी हळुवारपणे हाताची बोटं, पायाची बोटं हलवा. 4, एक लांब हलका श्वास घ्या. 5, अगदी हळुवारपणे जेव्हा तुम्हाला उघडावेसे वाटतील तेव्हा शांतपणे हळुवारपणे डोळे उघडा. विथ अ स्माईल ऑन युअर फेस. थँक्यू. नियमितपणे हे मेडिटेशन करा आणि बघा तुमची चक्र कायमच कशी संतुलित राहतील. थँक्यू.